मंडळी, मी रसिका स्वागत करीत आहे तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल रसिका पाटील सुभेदारमध्ये। बाप्पांच्या आगमनासाठी सगळे कसे सज्ज असतात, तसेच बाप्पांना निरोप देण्यासाठी सुद्धा सगळी भक्त मंडळी जड अंतकरणाने का होईना पण बाप्पांच्या सेवेत कुठेच काही कमी पडू देत नाही। चला तर जाऊया भांडूप विलेज रोड येथे। विलेज रोडच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्त मंडळी पहा बरं कसे सज्ज झाले आहेत ते। मंडळी, माझा मामे दीर निकेश केणी याचा विलेज रोडच्या राजाला 101 मोदक नैवेद्य दाखवण्याचा मानस होता। तर इकडे तुम्ही पाहू शकता 101 मोदक बनवण्याची लगबग। मंडळी, दरवर्षीप्रमाणे विलेज रोड तर्फे भक्तांना पुरी भाजीचा प्रसाद सेवा म्हणून देण्यात येतो। तर तुम्ही पुरी भाजीचा प्रसाद बनवण्याची सगळ्यांची ही लगबग बघू शकता। नमस्कार, मी अनंत शेटे, विलेज रोड मंगलमूर्ती मित्र मंडळ यांचा सदस्य। आज गणपती विसर्जनाचा दिवस सर्व महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे आणि या अनंत चतुर्थी दिवशीनिमित्त आपल्या सर्वांना मंगलमूर्ती मित्रमंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा। या गणपती विसर्जनाबरोबरच समाजातील सामान्य माणसांचे जे दुःख आहे, निराशा आहे, ती सर्व आज मंगलमूर्ती श्री गणेशाबरोबर विसर्जित व्हावी। या ठिकाणी मंगलमूर्ती मित्रमंडळ हे विविध माध्यमातून संपूर्ण भांडूपमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे। मग ती शिवजयंती असो, रामनवमी असो, या मंगलमूर्ती मित्रमंडळाने जपलेली आहे। या मंडळाचे सर्व पदाधिकारी बाबू असोत, अशोक चिकणे आहेत आणि त्यांच्याबरोबरचे सर्व प्रकाश माळी आहेत, नंदू वैते आहेत, असे सर्व धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी दरवर्षी आज जवळपास 12 वर्ष झालेले आहेत। आज 12 वर्षामध्ये या मंडळाने विविध कार्यक्रम घेतलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी गणेश विसर्जन करत असताना मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना पुरी भाजीचं वाटप गेली 12 वर्ष हे मंडळ करत आहे। या मंडळाचे आधारस्तंभ सर्व कार्यकर्ते तसेच मधु केणी आणि सुभेदार परिवार यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे। मी या ठिकाणी गणरायाला प्रार्थना करेन की भविष्यामध्ये देखील असेच समाज उपयोगी कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत असताना या मंडळातर्फे व्हावेत आणि या मंडळातील
पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांना श्री गणराय भरभराटीचे दिवस आणो आणि सर्वांना या अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी नंदकुमार अनंत वैती। तसेच आमच्या रसिका ताई सुभेदार यांचे पण मी मनापासून धन्यवाद करतो त्यांना की हे प्रोग्राममध्ये दर प्रोग्रामाला सामील होतात आणि त्याच्याबद्दल धन्यवाद। नमस्कार। मंडळी, इकडे एका बाजूला समर्थनगरमधील रहिवाशांच्या बाप्पांच्या विसर्जनाची पण घाई दिसून येते। समर्थनगरचे रहिवाशी प्रकाश माळी यांचा बाप्पा विसर्जनासाठी निघाला सुद्धा। आपल्या विलेज रोडच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे बरं का। बघा बरं आपला राजा सगळ्या भक्तांना दर्शन देत कसा आयटीत निघाला आहे ते। बाप्पा आपल्या दारात आल्याबरोबर पुरी भाजीची सेवा द्यायला सुद्धा सुरू झालेली आहे। प्रशासन को मिलेगा, लाइन से रहिए, गांधी बना रखिए, प्रशासन को मिलेगा।
फटाकांच्या आणि गुलालाच्या जल्लोषात सगळे भक्त मंडळी बघा बरं कसे आनंदात नाचत आहे। हो, बँजो पण किती छान वाजतोय ना। बँजोच्या तालावर अगदी ठेका धरून नाचावंसं वाटते, हो की नाही? मंडळी, आम्ही सुद्धा आपल्या बाप्पाला घेऊन निघालो बरं।
मंडळी, जिथे 10 दिवस आपण आपल्या लाडक्या बाप्पांची आरती जितकी जल्लोषात घेतो ना, तिकडे निरोपाची आरती मात्र अगदी जड अंतकरणाने घ्यावी लागते. महागणपती या ठिकाणी आपला आगमन झालेला आहे. या ठिकाणी गणपती आलेला आहे. विनंती आहे, मध्ये जे भक्त उभे आहेत त्यांना माझी विनंती आहे, मध्ये थांबू नका, आपण पाठीमागे या. पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला. मंडळी, शेवटी ती वेळ येऊन ठेपते जिथे आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप द्यावा लागतो. तर मंडळी, कशी वाटली ही आपली गौरी गणपतीची सिरीज हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे अगदी ठाणे येथील उथळसरमधल्या महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या बाप्पांच्या आगमनाची व्हिडिओ ते भांडूपमधील विलेज रोडच्या राजाची विसर्जन मिरवणूक, ह्या व्हिडिओ कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि यावर्षीच्या ऑल गौरी गणपतीच्या सिरीजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. तर मंडळी, आपल्या या सर्व व्हिडिओंना लाईक करा, कशा वाटले व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये.